आठवते मम्मीने तुला आणि मला मारलेलं. आम्हाला दोघींना मम्मीने मारलं होतं. नमस्कार, मी सुप्रिया. स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि सध्या मी बघा कुठे आलेली आहे. हे बघा, दिसते का तुम्हाला? तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे, मी मम्मीकडे आलेली आहे भाईंदरला. आणि तिकडे घराच्या मागेच तिच्या डोंगर आहे आणि त्याला इरमित्री म्हणतात. तर तिकडे मी निघालेली आहे त्या डोंगरावर. आणि तुम्हाला मी दाखवते इकडचं सगळं, कसा परिसर आहे, काय आहे ते. तर माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे स्टेफिना. आम्ही लहानपणीपासूनच्या मैत्रिणी, म्हणजे तिची मम्मी आणि माझी मम्मी, ह्या दोघी मैत्रिणी. आम्ही पण दोघी मैत्रिणी. आणि ती इथेच राहते, ह्याच गावात असते ती. तर तिला म्हटलं आपण जाऊन येऊया डोंगरावर. ॲक्च्युली मम्मी जिथे राहते ते गाव जे आहे ते पूर्णपणे कॅथलिक आहे. इथे सर्व जे आहेत ते ख्रिश्चन आहेत. आणि जे फक्त असे बाहेरून आलेले आहेत नोकरीसाठी वगैरे, ते फक्त असे दुसऱ्या कास्टचे वगैरे आहेत. नंतर हे गाव पूर्ण कॅथलिक गाव आहे. इथे वर आपण डोंगरावर जे निघालेलो आहोत तिकडे चर्च आहे. आणि खूप छान असं वाटतं तिकडे. सकाळी सकाळी पण छान वाटतं, किंवा तुम्ही सनसेटच्या वेळी संध्याकाळी सुद्धा जाऊ शकता. खूप शांत आणि खूपच मस्त असं आहे. तर पाहूयात. आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता, मस्त अशी ग्रीनरी आहे. इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत ह्या पूर्ण. आणि आपण इथून आलो होतो, हे बघा, इकडून आपण आलेलो आहोत आणि इकडे निघालो आहोत. भरपूर झाडं आहेत इथे. तर इथे आपण वर आलेलो आहोत आणि पायऱ्या चढून वर आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला हे असं दृश्य जे आहे ते डोळ्यासमोर येतं. हे बघा, इथे क्रॉस आहे आणि येशूला त्याच्या आईने असं मांडीवर घेतलेलं आहे, असं हे पूर्ण स्टॅच्यू आहे. आणि इथून आपल्याला अजून थोडंसं वर जायचं आहे. म्हणजे आलेलो आहोत आपण, फक्त थोड्याशा पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला वर जायचंय. तर हे जे आहे ते चर्च आहे आणि इथे काम चालू आहे, बांधकाम आहे. ॲक्च्युली हे आत्ता चर्च वाढवलेलं आहे, आधी छोटं होतं. तर असं म्हटलं जातं की हा किल्ला होता आणि इथून चारी बाजूचं, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला उत्तण म्हणून गाव आहे, ते भाईंदर, वसई विरार आणि मुंबई हे पूर्ण दिसतं चारी बाजूने. त्यामुळे हा किल्ला होता. आणि इतकंच हे चर्च होतं. हे जे दिसतं आहे तुम्हाला आता गेट लावलेलं, हे इतकंच चर्च होतं. आणि हे बाहेरचं जे आहे ते आत्ता वाढवलेलं आहे. हे बघा. तर इकडे दर शुक्रवारी आणि दर महिन्याच्या 13 तारखेला इथे मिसा असते, प्रार्थना असते त्यांची. आणि भरपूर लोक येतात, मग बसायला लोकांना जागा होत नाही. त्यामुळे हे वाढवलेलं आहे, खूप छान केलेलं आहे. आधी हे असं नव्हतं, आता खूप छान केलेलं आहे. इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा तुम्हाला सोय आहे, तुम्ही आलात तर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आणि हे बघा, हे मी तुम्हाला म्हटलं होतं की किल्ला आहे, किल्ला होता. तर अशा पद्धतीने आहे बघा. ह्याच्यावरून लगेच लक्षात येतं. हे बघा, ह्या साईडून जर तुम्ही बघितलं एका बाजूने की हे लगेच लक्षात येतं की किती जुनं बांधकाम आहे. हे पूर्ण किल्ला जो हा असा होता. हे बघा, अशा पद्धतीचं हे इंग्रजांच्या काळातलं आहे. आणि असं म्हणतात हे सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. त्याच्या शेजारचा परिसर बघा, हा मस्तच.
ह्या पायऱ्या वगैरे सर्व नंतर केलेलं आहे, लोकांना येण्यासाठी सोयीचं पडावं म्हणून हे केलेलं आहे सर्व. तर हे बघा, हे पूर्ण चर्च आहे आणि चर्चच्या शेजारीच हे अशा पद्धतीने झाडं आत्ताही लावलेली आहेत. ही आधी नव्हती आणि अशा पद्धतीची झाडं आधीची पण आहेत. आणि बघा ह्या असं आहे, इथे एक क्रॉस आहे, तर तिथे आपण जाऊयात. इथे ऑक्टोबर महिन्यात इकडचा सण असतो, यात्रा भरते इथे पूर्ण आणि त्यावेळी भरपूर गर्दी असते. आजूबाजूच्या गावातली वगैरे जे गाव आहेत आजूबाजूला तिथली लोक येतात, भरपूर गर्दी असते, पूर्ण यात्रा भरलेली असते इकडे. हा, इथे इतकं छान वारं लागतं ना, मस्तच. आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे की इथून सर्व दिसतं. हे समोर तुम्हाला दिसतं आहे, हे बघा, ती जी घरं दिसत आहेत ते उत्तण गाव आहे आणि त्याच्या पुढे समुद्र दिसत आहे. ह्या साईडला जे खाली दिसत आहे ते डोंगरी गाव आहे, म्हणजे हेच गाव आहे ते. आणि हा पूर्ण समुद्र आहे, पूर्ण खाडी आहे, हे बघा. हा तर आता इथे आम्ही पण येऊन बसलेलो आहोत. खूप छान वारं लागतंय आणि आज ॲक्च्युली आभाळ आलेलं आहे, आभाळ येतं आहे, त्यामुळे ऊन पण इथे बघा, सूर्य म्हणजे आभाळात लपलेला आहे, त्यामुळे इतकं ऊन नाही. सकाळचे किती वाजले आता? सकाळचे म्हणजे 7:22. हां, म्हणजे 7:30 होत आलेले आहेत आणि आम्ही इथे मस्तपैकी बसलेलो आहोत. रिलॅक्स वाटतं. आणि लहानपणी आम्ही इथे फार यायचो ते म्हणजे तुम्हाला सांगते की गावात जे राहतात ना, तर ते त्यांचा अभ्यास व्हायचा नाही किंवा फार आवाज असायचा, म्हणून अभ्यासाला मुलं इथे भरपूर यायची. म्हणजे भरपूर जण इथे अभ्यासाला यायचे. आम्ही अभ्यासाला नव्हतो येत, हे का नाही, आम्ही मजा करायला यायचो. मस्तपैकी पाण्याची बॉटल घ्यायची, खाऊ घेऊन यायचा आणि इथे बसून मस्तपैकी खायचा. त्यावेळी हे काहीच नव्हतं, म्हणजे हे चर्च जे वाढवलेलं आहे ते नव्हतं, जुनं आहे तेवढंच होतं आणि इतका रस्ता वगैरे केला नव्हता. आधी चालतच वर यावं लागायचं, पण आता गाड्यासुद्धा वर येतात इथे चर्चपर्यंत. तुमची 2 व्हीलर असू द्यात, 4 व्हीलर असू द्यात, वरपर्यंत येतात. त्यावेळी नव्हतं. खूप मजा करायचो आम्ही त्यावेळी. खूप आठवणी आहेत लहानपणीच्या. आता हां, करवंद खायला, जांभळं खायला, इतकी धमाल केलेली आहे ना, जबरदस्त. खूप मजा केली. ते दिवस आता राहिले नाही. आणि आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे शुभ्रा वगैरे, त्यांना हे काहीच माहिती नाही. त्यांना सगळं जागेवर भेटतं, त्यामुळे ती मजाच नाही राहिली आता मुलांना. मस्त. आम्ही दोघी म्हणजे होत्या अशा, म्हणजे अजून पण मैत्रिणी गावातल्या, पण आम्ही दोघी भरपूर असायचो 10वी पर्यंत, आहे ना. तुला आम्ही दोघी लहान असताना रस्त्यावर जाऊन बसलेलो खाली. म्हणून मम्मीने अख्ख्या गावातून आम्हाला मारत मारत घरी आणलं होतं. आणि ही जी आजी होती ती मम्मीला खूप शिव्या देत होती, मारलो. रे धमाल होती. तर हे बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे रस्ता केलेला आहे, इथपर्यंत गाड्या येतात चर्चपर्यंत. हा आधी नव्हता. इथेच आपण ज्या रस्त्याने आलो तो एकच रस्ता होता आणि तिथून चालतच यावं लागायचं. म्हणजे इथूनही होता, ह्या साईडूनही, पण ते चालतच, गाड्या येत नव्हत्या वर. पण आता हे पूर्ण केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. सणाच्या टायमाला फक्त गाड्या वर येऊन देत नाही, कारण इथे पूर्ण हे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, जत्रा भरते आणि इथे असे दुकानं वगैरे लावलेली असतात. त्याबरोबर आजूबाजूच्या गावातली सुद्धा माणसं येतात, त्यामुळे भरपूर गर्दी असते. त्यामुळे गाड्या आणल्या जात नाहीत, पण चर्चच्या एक विशेष अशा गाड्या असतात की त्यातून बसून ते लोकांना, जे आजारी आहेत, म्हातारी आहेत, त्यांना वर आणलं जातं. तुम्हाला जर इथे यायचं असेल, ह्या जागेला व्हिजिट करायची असेल, तर भाईंदरवरून 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर ह्या बसेस येतात. तर तुम्ही डोंगरीला उतरू शकता आणि येऊ शकता. ऑटो, हां, रिक्षासुद्धा आहेत.
त्याने सुद्धा येऊ शकता. खूप छान जागा आहे, अतिशय शांत असं इथे आल्यावर वाटतं. इथे कुठल्याही गाड्यांचा आवाज नाही, जास्त माणसंही नसतात. इथे सकाळी थोडीफार गावातली लोक जे आहेत ते मॉर्निंग वॉकला वगैरे येतात. आणि इथे बघा खूप छान असं आहे, म्हणजे पावसाळ्यात खूप छान वाटतं. इथे खूप ग्रीनरी असते आणि असं इथे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत, तुम्हाला दिसतीलच. तर तिथून असे पाण्याचे झरे वगैरे वाहत असतात. खूप छान वाटतं. शक्य झालं तर एखाद्या पावसाळ्यात आपण इथे व्हिडिओ करूयात. खूप छान, म्हणजे तुम्हाला मी दाखवेन की इकडचं पावसाळ्यातला व्ह्यू कसा असतो. सर्व कसं मस्त मस्त ग्रीन ग्रीन असतं. खूप छान वाटतं इथे. स्पेशली इथे हवा थंडगार आणि शांती. हा खूप छान वारा लागतो, हवा लागते आणि खूप शांत. म्हणजे तुम्हाला आत्ता आवाज येत असेल पक्ष्यांचा, परत जे रातकिडे असतात त्यांचा वगैरे आवाज तुम्हाला सुद्धा येत असेल. खूप छान असं हे वाटतं, एकदम रिलॅक्स होऊन जातो माणूस इथे आल्यावर. ही गुहा पण आहे, आम्ही तिथे पण जाऊन बसायचो आधी आहे की नाही, तिकडे पण जाऊन बसायचो. पण हे जे आता कंपाऊंड घातलेलं आहे, पूर्ण भिंत घातलेली आहे, तर त्या साईडला ती गेलेली आहे, त्यामुळे नाही आपल्याला पाहता येणार. इथे जे हे डोंगर दिसत आहेत ना, तर ह्या ॲक्च्युली इकडे जे ह्या गावात लोक राहतात तर त्यांच्या इथे जमिनी आहेत आणि पावसाळ्यामध्ये इथे शेती केली जाते. शेती म्हणजे विशेष काही नाही, तर तिथे भाजी लावली जाते पावसाच्या पाण्यावर. आणि तिकडे त्यांची, तर इकडे तुम्हाला दिसत असतील तर अशा पद्धतीने हे छोटी छोटी अशी घरं किंवा झोपडी म्हणा त्यांनी बांधून ठेवलेली आहेत, की ज्यावेळी ते इथे येतात भाजी लावण्यासाठी वगैरे, त्यांना तिथे आराम करण्यासाठी म्हणून असे हे बघा तुम्हाला दिसत असतील असे ठिकठिकाणी ज्यांची जागा आहे त्यांनी हे बांधलेलं आहे. आणि ह्या साईडून जे आहे ते पूर्ण गोराई दिसते. आणि हे बघा हे पॅगोडा आहे, तर हे गोराई. आणि ह्या साईडला हे राहिलं, ही इथे जी दिसते ही बोरिवली, दहिसर, मीरा रोड आणि ह्या साईडला भाईंदर, असं हे पूर्ण दिसतं. इथून असं पुढे आल्यावर इथे बघा हे अशा पद्धतीचं केलेलं आहे. छोटासा ग्रोटो आहे इकडे, हे बघा. आणि इथून हा गेट आहे, इथून गाड्या वगैरे येतात. आता आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत. येताना पायऱ्यांवरून आलो होतो, पण जाताना आपण इथून जायचं आहे. आता तुम्ही इथून गाडीने आलात तर हा जो गेट आहे, बघा अशा पद्धतीचा गेट केलेला आहे. तिथे हे असं नांगूर दिलेलं आहे, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, ह्या चर्चचं नाव आहे फातिमा माता तीर्थ मंदिर इरमित्री. म्हणजे मी तुम्हाला आधी पण म्हटलं की ह्या डोंगराला इरमित्री म्हणून म्हटलं जातं. तर ते, आणि ह्या मंदिराची स्थापना जी आहे, ज्या आधी म्हटलं किल्ला होता आणि त्याच्यानंतर इथे त्याचा चर्च केलेला आहे, देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि स्थापना जी आहे ती 1550 साली झालेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती जुनं चर्च आहे, खूप जुनं आहे. आता आम्ही तिथून निघालेलो आहोत आणि इथे आणखीन एक क्रॉस आहे, तिथून जो व्ह्यू आहे ना तो जबरदस्त दिसतो. तर म्हटलं तो तुम्हालाही दाखवावा म्हणून आम्ही तिकडे निघालेलो आहोत. चला आपण जाऊयात. तेव्हा इथून अशा आपण ह्या बाजूने आलेलो आहोत आणि आता इथून ह्या थोड्याशा पायऱ्या, थोड्या म्हणजे 1-2-3च पायऱ्या, आणि तिथून आपल्याला हे असं वर जायचं आहे. स्टेपिना चालली आहे, तिच्या मागे मागे आपण जाऊ. इकडे तर हे बघा, इथे हा क्रॉस आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना जबरदस्त दिसतो. हे बघा, हा पूर्ण डोंगर आणि इथे हे बघा, मला थोडंसं झूम करून दाखवते. हे जे पांढरं पांढरं जे दिसतं आहे ते सगळी मिठागरं आहेत.
ही सगळी मिठागरं आहेत. तिथे मीठ तयार केलं जातं. इकडे तुम्हाला ते पांढरे ढीग दिसत असतील, ते तयार झालेलं मीठ असं काढून ठेवलं जातं आणि जे पाण्याचे वाफे दिसतात तिथे मीठ तयार केलं जातं आणि मधून रस्ता आहे. हाच भाईंदर उत्तन रोड किंवा भाईंदर गोराई जो रोड आहे तोच तो रस्ता आहे आणि ते पूर्ण भाईंदर आहे इकडे. हे बघा, आणि हा इथे हा डोंगर आहे आणि इथेही स्टेफिना आहे. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटले की इथे डोंगरावर सुद्धा घरं किंवा अशी छोटी छोटी झोपड्यासारखं बांधलेलं आहे. तर हे बघा, खूप सुंदर असं हे घर बांधलेलं आहे. असं छोटंसंच आहे पण दगड आणि मातीचं हे घर बांधलेलं आहे. हे हां, पावसाळ्यात इथून हा जो रस्ता दिसतोय ना, हा आता पायवाट आहे, म्हणजे रस्ता आहे जाण्या येण्याचा. पण पावसाळ्यामध्ये इथून अशी नदीसारखं हे सगळं वाहत असतं पाणी. जबरदस्त वाटतं हे सगळं. हे बघा इथे समोर पण हां, असे डोंगरावरून वॉटरफॉल वगैरे पण दिसतात, धबधबे असे छोटे छोटे, आणि सगळं पाणी वाहत असतं. मस्त. बाहेर जायची गरज नाही, इथेच यायचं. हो, माणसं पाणी हो नाही कसलं क्लोरीन हां, काहीच स्वच्छ पाणी एकदम. स्वच्छ पाणी आणि तल. लोक असं धबधबे वगैरे बघायला पावसाळ्यात लोणावळ्याला वगैरे जातात. आम्ही कधीच गेलो नाही. इथंच आमचा लोणावळा. सर्व नॅचरली आम्हाला भेटलं. हो, इथे सगळं असल्यामुळे असे कधी वाटलंच नाही की बापरे लोणावळ्याला जायचं, पावसाळ्यात धबधबा बघायला जायचं. कधीच नाही. इथे सगळं बघायला भेटायचं, भरपूर रानमेवा खायला भेटायचा. आता जरा मी पुण्याला असल्यामुळे जरा कमी भेटतं, पण आल्यावर मज्जा असते. असं उन्हाळ्यात आलं की भरपूर काजू, आंबे, जांभळं, करवंद, मज्जाच मज्जा असते. आता रिटर्न चाललेलो आहोत घरी. बराच वेळ झाला, पण कितीला आलेलो? 7ला आलेलो. 7ला निघालो होतो. किती वाजले आता? 7ला आलेलो, आता 9:30 वाजलेले आहेत. आता आलेलो आहोत आम्ही जवळ घराच्या. फार गरम झालंय, घाम येतोय आता. हातात करवंद आहेत, एका हातात कॅमेरा आहे. आणि आता हे बघा, आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी इथून गेलो होतो, वर चढलो होतो आणि आलो ते इथून आलेलो आहोत. हे दोन्ही रस्ते इकडे येतात आणि ह्या साईडला आहे घर मम्मीचं. त्यामुळे आपण जवळच, म्हणजे अगदी मम्मीच्या घराच्या जवळच हा डोंगर आहे. तर हा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा इथे जांभळं उचलायची चालल्यात. आम्ही जांभळं खाऊन घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.